हे नमस्कार लाडकी बहिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. तर लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे, जानेवारीचा जो हप्ता आहे, जो लाडकी बहिणींची जी निधी आहे ती आता वितरित करण्यात आलेली आहे. त्यांच्या GR सुद्धा निघून गेलेला आहे. तर 4-5 दिवसामध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होतील. तर काही लाडक्या बहिणींचा असं प्रश्न आहे की KYC चुकलेली होती, त्याच्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो बहिणीच्या खात्यात आलेला नाही. म्हणून वरून अजून नवीन अपडेट आला होता की लाडकी बहिणींची जी KYC चुकली आहे त्यांच्या दुरुस्ती करण्यासाठी एक नवीन GR आला होता. तर काही बहिणींचा असं प्रश्न आहे की KYC आमची चुकलेली आहे पण ती दुरुस्ती करून घेतली आहे, म्हणजे आता दुरुस्ती करून घेतलेली आहे, तर पैसे जानेवारीचे आणि नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येतील किंवा नाही असा प्रश्न आहे. तर बहिणींनो, तुम्हाला सांगू इच्छितो की वरून तसा अपडेट अजून आलेला नाही आहेत. पण हे नक्की समजलं जातं की KYC दुरुस्तीनंतर ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबरचा जो थकीत हप्ता आहे तो बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, असंच पहिले आधीच तटकरे मॅडमांनी पहिले सांगितलं होतं. तर या जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो जर आता तुमच्या खात्यामध्ये जर जमा होऊन जाणार, तर बहिणींचे जे KYCमुळे जे चुकलेले KYCमुळे थकीत झालेले हप्ते आहे ते आता या जानेवारीच्या हप्ता जेव्हा जमा होणार बँक खात्यामध्ये तेव्हा बहिणींनी आपले खाते तपासून घ्यायचं. जर 1 ते 15 तारखेच्या आत ज्यांनी KYC दुरुस्ती केली आहे तर त्यांचे पैसे खात्यात येण्याची दाट शक्यता आहे. जर तुमची KYC दुरुस्ती करून मंजूर झाली असेल, तुम्ही पात्र ठरलेले असेल, तर नक्कीच तुमचे पैसे या जानेवारी महिन्यामध्ये तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी तिघी महिन्यांचे पैसे पडण्याची शक्यता आहे. तर तुम्ही आता या 4-5 दिवसानंतर तुमच्या आता बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता पडाला की तुम्ही पण तुमचे जो खाते आहे ते चेक करून घ्यायचं. जर तुमचे KYC सक्सेस झाली तर तुमचे पैसे चालू होऊन जाणार. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. तर तुम्ही तुमचे खाते तपासून घ्यायचे आहे. तर असंच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतात, म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला बहिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेट घेऊन. तर जय हिंद आणि वंदे मातरम.